वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर मी उज्जैनवरून आली आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ काय केला नाही. तर आता चालली आहे मी गावी. तर तुम्हाला ते माझे उज्जैनचे व्हिडिओ मिळतील तुम्हाला बघायला. आणि आता मी आज चालली आहे गावी चालली आहे. तर गावी चालली आहे कशासाठी ते मी पुढे तुम्हाला समजेलच. तर हे बघा डेझी पण बसली आहे माझ्याबरोबर इथे सोबत. डेझी आता मी चाललो. एक मिनिट. आता मी असं निघालोय गावी जायला. संध्याकाळचेच निघालोत. सकाळपर्यंत पोहोचू. थोडा थोडा मी तुम्हाला हा व्हिडिओ प्रवास दाखवीन माझा गावचा. हे आता आपण इथे एअरपोर्टला आलो. गेला एअरपोर्ट सांताक्रूज एअरपोर्ट. तर चला पुढे आपण कंटिन्यू करूया. डेझी ए डेझी हे बघा कशी बसली. या खिडकीतून त्या खिडकीत, त्या खिडकीतून या खिडकीत. डेझी ए डेझी, डेझी इकडे बघ. ए डेझी, डेझी हे डेझी. हे बघा बाहेर तिचं लक्ष. आता चेंबूर पर्यंत आलो आम्ही बघा. ट्रॅफिक तर अजून काही एवढं लागलेलं नाहीये. सिग्नल लागलं इथे. बघा डेझी डेझी कुठे चालली तू? ए शोनू चला आता गावी जाऊस तोपर्यंत आम्हाला सकाळ होईल. हळूहळू थोडं थोडं तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ कुठपर्यंत गेली, कशी गेली ते वगैरे. कुठे आलो? पनवेलला आलो. ही नुसती ह्या खिडकीतून त्या खिडकीत नुसती नाचत बसली. इकडे व्हिडिओ करायचा तर इकडे. डेझी रानी बड़ी सयानी. एकदा 10 वेळा थांबत थांबत कंटाळा येतो नंतर. तू बोलू नको. डेझी चहा पिणार मी. नागोठणे ना, नागोठण्याला थांबलो आम्ही आता चहा पिण्यासाठी. कांदा भजी मागवली आम्ही चहा बरोबर. कशेडी घाट चालू झालेला आहे. 9:30 झाले. 9 वाजले. हा 9 वाजले. आता आम्ही कशेडी घाटात उतरलो.
आता आम्ही इथे चिपळूणला थांबलोय जेवायला अभिषेक हॉटेलमध्ये. सगळे हिरो लोक म्हणजे. डेझी, हे डेझी, हे डेझी खायला दिलंय बघा, खातच नाहीये ती. गाडीतून आली ती अशी. हे बाबू खा. तिला ना ती बाटली घेतली पाहिजे ती दुधाची. हे डेजू, हॉटेलमध्ये ना सगळे पिक्चरचे हिरो हिरोईन वगैरे मराठी कलाकार आलेले आहेत, येऊन गेलेले आहेत जेवायला. इथे फोटो त्यांनी लावलेले आहेत सगळे आहेत. अशोक सराफ, वर्षा उसगावकर वगैरे सगळे भरपूर आहेत. ते थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला मी जेवण झाल्यावर. अभिषेक हॉटेल आहे. इथे ना व्हेज नॉनव्हेज वगैरे छान खाण्यासाठी मिळतं. इथे मराठी कलाकार आपले भरपूर जण येऊन गेलेले. तर कधी तुम्ही चिपळूणला गावाला जाताना जर चिपळूणला आलात तर तुम्ही इथे नक्की या ह्या हॉटेलमध्ये. आणि खूप छानपैकी असं सुंदर जेवण आहे. म्हणजे मटण, चिकन सगळं काय प्रकार आहेत, माशांचे प्रकार आहेत, व्हेज आहेत, नॉनव्हेज आहेत, सगळे प्रकार आहेत इथे. तर तुम्ही जरूर या ह्या हॉटेलला, एकदा भेट द्या. रात्री आम्हाला 2:30 वाजले यायला, त्याच्यामुळे मी काय पुढे व्हिडिओ केला नाही. तर आता म्हटलं चला शेअर करूया. सगळे अंगण धुत आहेत. मी आता उठली, आंघोळ वगैरे केली, चहा पियाली. आता दुपारी मंदिरात जायचं आहे. तर हे बघा आजूबाजूचा आमचा परिसर. इथे सगळं हे होतं ते सुकलेलं होतं आणि ते भाजवळ केली त्या लोकांनी जे पहिले पुढे आले ते. आता मंदिरात जायचं आहे आम्हाला. तर बघू थोड्या वेळाने निघणार. दुपारी मंदिरात जेवण असतं, मग प्रसादाला तिकडे जाणार आहे. मंदिरातून मग घरी येणार, परत संध्याकाळी जाणार. संध्याकाळी मग सगळं दीपोत्सव असतं वगैरे, तर तुम्हाला मी दाखवीनच. तर चला मी आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि मग मंदिरातला मी तुम्हाला चालू करते दुपारपासून. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि माझं गाव कसं वाटलं तुम्हाला सांगा. हे बघा एकदम मस्त सह्याद्रीच्या कुशीत आहे आमचं. एकदम लास्टला घर आहे. असं मागे पूर्ण डोंगर आहेत सगळे. हे बघा ही अशी धारा वगैरे. कपाटात ब्लाऊज आपण ठेवलेले ना, ते राहून दे ना, पाणी सुकून दे. अरे सुकर आहे ना सगळं इकडे, मोरणार पाणी ते. हे बघा खळा जरा धुवून घेतला सगळं आवरून कुठलं इथलं. अरे हे पाणी रिटर्न येतं ना. हा मोरणार ते पाणी. नाही खड्डा आहे ना इथे, हे इथेच जमा होतं ना पाणी असं. आता मी मंदिरात चालली आहे पाया पडण्यासाठी. आता ओटी वगैरे भरून येणार आणि परत रात्री जाणार. आता दुपारी मी निघाली 1:30 वाजले. तर आता मंदिरात वगैरे जाते, तुम्हाला दाखवते मंदिरात वगैरे सगळं शूट करते. आता मंदिरात जाते. चला तर सगळ्यांनी आपण आता मंदिरात डायरेक्ट भेटूया. हे बघा आता हा मंदिराचा रस्ता आहे. तर निघालो आम्ही मंदिरात जायला. जुन्या रस्त्याने पण एकदम हे झालं.
रामेश्वर मंदिर. आता एवढे ऊन आहे तरी लोक येतात बघा. ऊन गाडी लावायला जागा पण नाही कुठे. चालू आहे प्रसाद. आता मी मंदिरात आली आहे बघा. इकडे एंट्री आहे हा. चला चला इकडे लाईन आहे त्या साईडला. भरपूर लाईन आहे हो. येऊन गेला लाईन मोठी आहे. रामेश्वराचं गावातलं आळेचाच सप्ताह आहे. याच मंदिरात 7 दिवस सप्ताह असतो. बघतोय. आता आम्ही निघालोय जरा थोडंसं इथे म्हटलं फिरून येऊया. बघूया कणकवलीला जायचा विचार करतोय आम्ही. तर थोडं म्हटलं जाऊन येऊया. कंटाळा आला घरात बसून. रात्री परत मंदिरात जायचंय. थोडं मी तुम्हाला दाखवलं दुपारी मंदिरातलं तिथे. आणि ते भजन वगैरे ते स्पीकरवर नव्हतं, ते स्वतः गात होते सगळेजण. तर तुम्हाला असं वाटेल की स्पीकर आहे, तर ते स्पीकर नव्हतं. ते लोक म्हणजे प्रत्येक भजन गावागावातून येतं भजन, तर ते भजन गात होते तिथे. तर तुम्हाला मी दाखवलं दुपारी तिथे जेवण होतं. जेवण केल्यावर आम्ही निघालो घरी. आलो थोडासा आराम केला. आता म्हटलं थोडासा राऊंड मारूया आणि परत रात्री जाणार आहे आम्ही मंदिरात. आता थोडं म्हटलं इथून फिरून येऊया कणकवलीतून वगैरे.
तर चला सगळ्यांनी आता आपण निघूया. थोडं दाखवते मी तुम्हाला, थोडं थोडं कॅप्चर करते मी, जास्त काय मी एवढं म्हणजे दाखवत नाही, प्रत्येक टायमाला दाखवते मी तुम्हाला. तर चला, हे आमचं आजूबाजूचं घर आहेत बघा, अशी असं. हे असं आहे सगळं बघ. मस्तपैकी संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत. छान वातावरण आहे इकडे पण मस्त. तर चला आता आपण निघालोय फिरायला, थोडा दाखवते कुठे जाते ते. चला तुम्ही या, जाऊ नारकर चालत चालत या. कणकवलीत काय घेते तुला? ही अगरबत्ती कोणी आणली आहे? कोणते? कोणते? हे काय आहे? हे मच्छरचे हे बघा. तर कणकवली मार्केटला आली आहे, बाजारात मी. काय आला? मिसळ पाव खाऊया, काय खाऊया? हा कणकवली बस डेपो आहे, हे बघा इथे आलोय ना. अशी दिली मिसळ. मी मिसळ पाव मागवली आणि कटवडा मागवलाय मिसळ. सगळ्यांनी या खाण्यासाठी. आता आम्ही मंदिरात निघालोय जायला, 10:30 झाले. जेवण खाऊन वगैरे झालं आमचं. कणकवलीला गेलेलं, तिथेच थोडाफार नाश्ता केला आता, आणि आता निघालो आम्ही, घरी आलो. तर सगळे निघालो मंदिरात वगैरे जायला. तर चला मंदिरात जाऊया आपण. तिथलं मी तुम्हाला थोडंसं तिथले हे दाखवते, दृश्य. पालखी वगैरे निघते ती दाखवते, कशी असते ती पालखी. तर चला. केलीस आता लाईट बंद? चल जाऊ दे. थोडंसं इकडचं एक फोटो पण काढ माझा, जर फोटो पण काढ. व्हिडिओ चालू राहू दे, चालू राहू दे, फोटो काढू. हॅलो 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 हॅलो. आवाज वाढवा थोडासा.